हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही? मी शुभांगी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनल मम्माज वर्ल्डमध्ये. सो आज मी तुम्हाला माझ्या घरातला एक सुप्रीम कॅरेक्टरला भेटवत आहे, माझी बहीण पूजा. सो व्लॉगची सुरुवात करूया या सुंदर मेहंदीनी. ही मेहंदी काढली आहे आरतीनी आणि बघू शकता खूपच जास्त सुंदर मेहंदी काढलेली आहे. आणि नेल्सचे आणि मेहंदीचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि खूपच सुंदर मेहंदी काढली आहे. ह्याच्यासोबत आम्ही निघालो ठाण्याला. सो आम्ही वंदे भारत ट्रेनने गेलो होतो फ्रॉम पुणे टू ठाणे, आणि ज्याला पोहोचायला आम्हाला 3 तास 15 मिनटं लागले. आणि तिथून आमची दुसरी ट्रेन होती LTT लोकमान्य तिलक एक्सप्रेस, जी की गोरखपूर SF एक्सप्रेस आहे. बेसिकली ठाणे टू लखनौ जायला ऑलमोस्ट 26 आवर लागतात. आणि हा बघू शकता भैया सगळे मॅनेजमेंट त्याने केलेले होते. आणि ह्यासोबतच आई हमेशा घरातलं बनवलेलं जेवणच घेते. आणि हे करत करत आम्ही पोहोचलो फायनली लखनौ. सो हे बघू शकता लखनौचं रेल्वे स्टेशन आहे, अतिशय सुंदर आणि खूपच जास्त छान. ह्याच्यासोबतच आम्ही पोहोचलो आमच्या विलाला, ज्याचं नाव होतं उरू विला, जे की नियर IT मेट्रो स्टेशन जवळ आहे, जे की लखनौमध्ये आहे. पहिला जो बघितला तो होता हॉल. आणि इथे आता बघू शकतो हा आहे माझा पप्पांचा आणि माझ्या सिस्टरचा रूम, जो की खूपच जास्त लॅविश होता. थोडंसं सामान इकडे तिकडे आहे कारण की एंगेजमेंट आहे. आणि हा आहे माझ्या भैयाचा रूम, जो की खूपच क्लीन अँड नीट होता. सो ॲक्च्युली ह्यांची जी रूम्स आहेत ते खूपच जास्त लॅविश होते, खूपच जास्त स्पेशियस होते आणि खूपच जास्त क्लीन होते. म्हणायचा उद्देश असा होता की खूप जास्त मोठे होते आणि जबरदस्त होते. ह्याच्यासोबतच इथे ह्यांनी TV, फ्रीज, अदर गोष्टी पण दिलेल्या होत्या. आणि हा आहे ह्यांचा वॉशरूम. सोबतच पाथवे सोबत गेल्यावर थर्ड आम्ही 3 रूम बुक केलेले होते. सो हा आहे अजून एक रूम. आणि ह्या रूमची खासियत दाखवते तुम्हाला. ह्याच्यामध्ये थोडंसं विंटेज लुक द्यायची कोशिश केली होती ह्यांनी आणि खूपच सुंदर. आणि ह्याच्यामध्ये हा होता फुल मिरर, जो की मला खूप जास्त आवडला. हे बघू शकता आम्ही जस्ट ट्रॅव्हलिंग करून आलेलो आहे, म्हणून माझे थोडेसे केस इकडे तिकडे झालेले आहेत. आणि ह्याच्यासोबतच अटॅच्ड होतं ह्यांचं प्रायव्हेट किचन. सो ह्या किचनमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या. पाणी गरम करण्यापासनं, टोस्टरपासनं, शुगर, सॉल्ट, एव्हरीथिंग इज अवेलेबल. फ्रीज पण अवेलेबल होता आणि वॉशरूम पण कनेक्टेड होता. सो दिस इज द थर्ड रूम. आणि हे बघू शकता इथून रूमचा व्ह्यू खूपच जास्त सुंदर आलेला आहे. आणि ह्याच्यासोबत आता मी तुम्हाला दाखवते हे सगळं सामान जे आहे आम्ही घेऊन आलेलो आहे, कारण की एंगेजमेंट आहे. आणि ह्याच्यासोबतच हा जो हॉल बघू शकता हा आहे डायनिंग रूम. सो हे आम्ही सगळं जेवण ऑर्डर केलेलं होतं. आणि लखनौचं जेवण म्हणजे अतिशय जबरदस्त जेवण. आणि हा होता एंट्रन्स. सो इथे तुम्ही बसून तुमच्या फॅमिलीसोबत टी वगैरे घेऊ शकता. ह्याच्यासोबतच आम्ही आमचा लंच एन्जॉय केला. सो लंचमध्ये पण भरपूर छान छान गोष्टी दिलेल्या होत्या. आणि हे मी आत्ता जस्ट तुम्हाला व्हिडिओ दाखवला. तर ह्याच्यामध्ये लंचमध्ये आम्ही ऑर्डर केलं होतं दाल मखनी, मिक्स्ड व्हेज, दाल आणि राईस, आणि सोबत रोटी आणि सॅलड, आणि घरातून आणलेल्या खूप सगळ्या चटण्या होत्या. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही खाल्ल्या आणि डिनर पण केलं. डिनर केल्यानंतर आम्ही डेकोरेशन केलं, ज्या गोष्टी आम्हाला द्यायच्या होत्या. तर ह्या सगळ्या साड्यांचं डेकोरेशन केल्यानंतर हा दिवस इथेच संपतो.